शासन आपल्या दारी हा उपक्रम लोकाभिमुख असून सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बदल घडवणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. हे सरकार गोरगरिबांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं असून त्यांना न्याय देण्यासाठी शासन आपल्या दारीच्या माध्यमातून थेट योजनाच लाभार्थ्यांपर्यंत आणण्यासाठी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राज्यभर घेतला. राज्यात सुमारे 4.5 कोटी लाभार्थ्यांना शासनाच्या वतीनं विविध लाभ देण्यात आले. म्हणूनच हे शासन सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवणारे सर्वसामान्यांचे शासन आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. शासन आपल्या दारी या उपक्रमाचं आयोजन इस्लामपूर हायस्कूल मैदानावर करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी जोमानं कामाला लागले. त्याचाच परिणाम म्हणून सांगली जिल्ह्यात 35,65,000 लाभार्थ्यांची नोंदणी झाली. राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य माणूस, गरजू, वंचित अशा सर्वांना लाभ देण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू झाले. महिला सक्षमीकरणासाठी हे शासन सर्व प्रकारे प्रयत्नशील आहे. राज्य शासनाला केंद्र सरकारचं सहकार्य मिळत असल्यानं राज्याचा विकास चौफेर होतोय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सुमारे 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम केलं. दुष्काळी भागासाठी वॉटर ग्रीड करण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत 500 निर्णय घेतले. आतापर्यंत 15 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचं काम सरकारनं केलं. सरकारनं लेक लाडकी योजना सुरू केली. तसंच 5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला. तर उद्योग व्यवसाय वाढीसाठी सरकारनं 5 लाख कोटींचे करार केल्याचं सांगून त्यांचा चांगला परिणाम लवकरच दिसेल. सांगली जिल्ह्यातील चांदोली प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच बैठका घेणार असल्याचं ते म्हणाले. दरम्यान या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्य मान्यवरांच्या हस्ते सांगली बहु चांगली या कॉफी टेबल बुक व सांगलीची विविध क्षेत्रातील महती व प्रगती सांगणाऱ्या कृष्णामृत या 2 पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. सांगली बहु चांगली या कॉफी टेबल बुकमध्ये सांगली जिल्ह्याच्या स्वातंत्र्य चळवळ, शिक्षण, शेती, उद्योग, सहकार आदी विविध क्षेत्रातील इतिहास व प्रगतीचा चित्रमय आढावा आकर्षक पद्धतीनं घेण्यात आला आहे. तसंच कृष्णामृत या पुस्तकात सांगली जिल्ह्याची स्वातंत्र्य चळवळ, राजकीय, शिक्षण, कृषी, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्यिक, खाद्य क्षेत्रातील परंपरा विविध तज्ज्ञांच्या लेखणीतून कागदावर उतरली आहे.